सर्वांना नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण UDICE प्लस पोर्टलमध्ये प्रोफाईल अँड फॅकल्टीज 2025-26 ही माहिती कशा पद्धतीने कंप्लीट करायची याबद्दल माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, नवीन व्हिडिओ आणि अपडेट मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर मग सर्वप्रथम क्रोम ब्राउझरवर वर सर्च बारमध्ये UDICE प्लस हे नाव टाकून सर्च करा. पहिलीच जी लिंक येईल त्या लिंकला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पेज ओपन होईल. उजव्या कोपऱ्यामध्ये लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं स्टेट महाराष्ट्र निवडा आणि गो या बटनावर क्लिक करा. तर या ठिकाणी 4-5 आपल्याला लॉग इन दिसतील. त्यामध्ये प्रोफाईल अँड फॅसिलिटीज 2025-26 यावर आपल्याला लॉग इन करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेचा युजर ID आणि पासवर्ड टाकून शाळा या ठिकाणी लॉग इन करायची आहे. या ठिकाणी पेज ओपन होईल. पहिल्याच या ठिकाणी डाटा कॅप्चर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीची विंडो ओपन होईल. या आडव्या बाजूला आपण जर बघितलं अकॅडमी इयर 2025-26 सर्टिफिकेशन डाटा स्नॅपशॉट दिसल. त्यानंतर ओव्हर स्टेटस नीड्स अपडेशन असं आपल्याला दिसेल. याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी माहिती आपल्याला कंप्लीट करायची आहे. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी या स्टेटसमध्ये नॉट कम्प्लिटेड असं दिसत आहे. तो पूर्ण डाटा आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे. या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला DCF सिरियल नंबर दिसतील 1.1 ते 1.30 आणि त्याच्या पुढे ही जी निळ्या रंगाची आपल्याला लिंक दिसेल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला समोर अशा पद्धतीने आपल्या शाळेची पूर्णपणे माहिती दिसेल. ही बेसिक माहिती आहे. यामध्ये आपल्याला काही बदल करता येत नाही. जर बदल करायचा असेल तर EO ऑफिस कडून बदल करून घ्यावा लागतो. त्या ठिकाणी आपण जर खाली गेलो त्याच्या तर इथं मार्क ॲज कम्प्लीट या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हा डाटा त्यानंतर आपण जर खाली स्क्रोल करत गेलं तर आपल्याला परत पुन्हा इथं नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्या शाळेची 1.31 ते 1.39 अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी आपली माहिती भरायची आहे. ज्या ठिकाणी टिक दिलेला आहे त्या ठिकाणी टिक करायचं आहे. ज्या ठिकाणी माहिती भरायची नंबरिंग करायची आहे त्या ठिकाणी आपल्याला नंबरिंग करायची आहे. तर ही सगळी पूर्ण माहिती या पेजची भरायची आणि ही माहिती पेज भरल्यानंतर सगळ्यात खाली सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढचं पेज ओपन होईल. पुढच्या पेजवर सुद्धा आपल्याला या पद्धतीने ज्या पद्धतीने मागच्या ह्याच्यामध्ये माहिती भरली त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सुद्धा ती माहिती भरायची आहे. सगळी माहिती भरून त्याखाली आपल्याला सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर परत क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने एक दुसरं पेज ओपन होईल. त्या पेजवरची माहिती आपण भरायची आहे. टेक्स्ट बुक्स कधी मिळाले, अकॅडमिक इयर कधी सुरू झालं, ही सर्व या ठिकाणी माहिती मध्ये भरायची आहे. आणि मध्ये भरल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट या बटन आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढचं पेज ओपन होईल. त्या पुढच्या पेजवर सुद्धा यशनो ही माहिती आपण काळजीपूर्वक या ठिकाणी भरायची आहे. आणि माहिती भरल्यानंतर परत खाली सेव्ह अँड नेक्स्ट या बटन आपल्याला क्लिक करायचं आहे. परत पुढचं पेज ओपन होईल. त्या पुढच्या पेजवरची माहिती या ठिकाणी आपल्याला 1.58 वर सेशन 1B स्कूल सेफ्टी अँड अदर पॅरामीटर्स मध्ये माहिती यशनोवर आपल्याला या ठिकाणी माहिती भरायची आहे. आणि खाली माहिती भरत गेल्यानंतर
खाली सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पुढचं पेज ओपन होईल. त्या ठिकाणी आपल्या अनुदानाची माहिती या ठिकाणी भरायची आहे आणि या ठिकाणी माहिती भरल्यानंतर त्या ठिकाणी खाली सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर परत आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला इमारतीची माहिती आपल्याला विचारलेली आहे. त्या ठिकाणी आपण अंकामध्ये आपल्या इमारतीची माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे आणि पूर्ण माहिती व्यवस्थित भरून त्याखाली नेक्स्ट सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर आपल्याला परत क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढचं पेज ओपन होईल. या पुढच्या पेजवर आपल्याला बाथरूमची या ठिकाणी आपल्याला माहिती भरायची आहे, ग्रंथालयाची माहिती भरायची आहे. ती सर्व माहिती व्यवस्थित भरून त्या ठिकाणी आपल्याला खाली सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला सायन्स किट, मॅथ्स किट या ठिकाणी ची माहिती या ठिकाणी आपल्याला भरायची आहे आणि परत खाली सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याकडे लॅपटॉप, टॅबलेट, डेस्कटॉप या ठिकाणी इतर माहिती या ठिकाणी व्यवस्थित अंकामध्ये भरून या ठिकाणी ICT लॅबची वगैरे माहिती भरायची आहे आणि त्यानंतर खाली सगळ्यात शेवटी सेव्ह बटन आहे. या सेव्ह बटनावर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तर आता आपण ही पूर्णपणे या ठिकाणी आपण ही माहिती भरून सेव्ह केली आहे. बॅक टू डॅशबोर्ड यावर जर आपण क्लिक केलं तर आपल्याला पूर्णपणे आपलं पहिलं पेज ओपन होईल आणि या ठिकाणी स्टेटस बार मध्ये जर आपण बघितलं तर सगळा डाटा आपल्याला या ठिकाणी कंप्लीट असं या ठिकाणी दाखवल. आणि वर जर आपण सुरुवातीला पाहिलं होतं की इथं ओव्हरऑल स्टेटस मध्ये अपडेशन दाखवत होतं, तर आता आपलं या ठिकाणी ओव्हरऑल स्टेटस कंप्लीटेड आलेलं आहे. याचाच अर्थ आपण या ठिकाणी प्रोफाईल अँड फॅसिलिटीची माहिती या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे. अजून डाटा सर्टिफाय करण्यासाठी टॅब उपलब्ध झालेली नाही. तोपर्यंत एवढीच माहिती आपल्याला भरून कंप्लीट करायची आहे. धन्यवाद.